जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं गेलं। पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत। मात्र ममता बॅनर्जी या महिला मुख्यमंत्री असून सुद्धा याबाबत काहीच बोलत नसल्यामुळे भाजपा महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहून जालना शहरामधील भाजपा कार्यालयासमोर भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे। ममता बॅनर्जी मला सांगा काय आंदोलन केलं तुम्ही आज? आज आम्ही पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकार यांचा इथे निषेध करतो आहोत आणि हा निषेध करताना मला अतिशय दुःख असं होत आहे की 8 मार्च रोजी महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या या पार्श्वभूमीवर ममता सरकारमध्ये जे अत्याचार चाललेले आहेत, शेख शहाजहान हा जो तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे यांनी पश्चिम बंगालमध्ये जो धुडगूस घातलेला आहे आणि त्यावर ममता सरकार, ममता बॅनर्जी एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा याच्यावर कोणतीच ॲक्शन घेत नाही आहेत। त्यासाठी आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आहोत। हा निषेध व्यक्त करायचा याचा खरा आवाज उठवला आहे आमच्या सरकारने आणि आमच्या सरकारमध्ये सध्या आता आमचे माननीय पंतप्रधान 8 तारखेला पश्चिम बंगाल इथे भेट देत आहेत आणि महिलांवरचा अत्याचार असून पश्चिम बंगालमधली एक मुख्यमंत्री पदावर असलेली ममता बॅनर्जी याचा साधा निषेधसुद्धा करत नाही। यासाठी आम्ही हा तीव्र निषेध आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे करत आहोत आणि यापेक्षा दुःखद घटना अशी आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी पवित्र केलेली पावनभूमी जी पश्चिम बंगाल आहे तिथे इतका घृणास्पद अत्याचार चालू आहेत आणि त्याचा आवाजसुद्धा सरकार उठवत नाही। यासाठी आम्ही महिला मोर्चातर्फे ममता सरकारचा आणि ममता बॅनर्जी यांचा तीव्र शब्दात निषेध करत